व्यवस्था घ्या, मायबाप सांभाळा. अरे आपल्याशिवाय कोणी नसते, त्यांना त्यांच्याशिवाय कोणी नसते. आपल्याला सज्जन हो म्हणून तुम्हाला सांगतो. अरे आईला जर तुम्ही 500चं लुगडं घेतलं तर कधी म्हणणार नाही दादा मला 1000चं घे. अरे बहिणीला दिवाळीला जर आणलं तर बाप दिवाळी 2 महिने झाल्याच्या नंतर 100 50च्या नोटा जपून ठेवतो दादा हो. आणि माझ्या बाईला जर दादानं 500चं लुगडं घेतलं तर बाप म्हणतो बाई ताई तू जाता जाता हे 500 रुपये ने आणि तुझ्या इथे काहीतरी घे ताई. आणि त्याला बाप म्हणतात. बाप कशाला म्हणतात की बाप घराचा तो पाया, माया घराचा उंबरा, बाप घराचा तो पाया, आई त्यावर कळस, जेव्हा खचतो पाया तेव्हा कोसळते घर. बाप मन रे कसा जणू पाण्यात मासा. अरे बाप गेल्या विन सांगा नैनी दिसणार कसा. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बहिणीची प्रार्थना आहे दादा की दादा तुम्हाला दिवाळीला नाही आला तरी चालेल, रक्षाबंधनाला नाही आला तरी चालेल, पण दादा तू माझ्या आई वडिलाला सांभाळ. आणि नाही आई वडील नसले तर कमीत कमी 12 महिन्यांतरी तू माझ्या घरी ये. रक्षाबंधनाला किंवा दिवाळीला दादाने बहिणीच्या घरी जायलाच पाहिजे. एका बहिणीनं प्रार्थना केली, मला 2 मिनिटांमध्ये सांगतो वेळ झाला. बहिणीनं प्रार्थना केली भावाला की नको करू गर्वा दादा श्रीमंती पायी, ही गरीब बहीण तुला काही मागणार नाही. जन्म घेतला रे दादा एका माये पोटी, झाले माझे लग्न दादा झाली ताटा तुटी. बालपणाची आठवण विसरणार नाही, ही गरीब बहीण काही मागणार नाही. मला वाटते रे दादा तू माझ्या घरी यावे, चटणी भाकर खाऊन जावे. धन दौलत दादा मागणार नाही, ही गरीब बहीण काही मागणार नाही. आई गेले बाबा गेले जगी नाही कोणी, तुझ्या विना दादा यारे जीवाला नाही कोणी. नको गर्व करू दादा श्रीमंती पायी, गरीब बहीण काही मागणार नाही. सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, या ठिकाणी तुम्ही मला गावाल्यानं बोलवलं, या ठिकाणी नारदाच्या गादीवर उभं राहून कीर्तन करण्याचा जो योग आला, जो माझ्या मुखामधून जर काही चुकीचं केलं असेल त्याला तुमचा एक मुलगा म्हणून माफ करा, लहान मुलगा म्हणून माफ करा. आणि चांगले शब्द घरी घेऊन जा. वाजर वाईट काही माझ्या वाणीतून निघला असेल तो माझ्या वाणीचा दोष, ते माझे मला परत केला करा. आणि झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो. 1 मिनिट सगळ्यांनी हात वर करायचे महाराज आणि विठोबा रखमाई आपल्याला गजर करायचा आणि नंतर ज्ञानेश्वर माऊली घेतलेला पूर्ण विराम. विठ्ठल माझा